मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावरती लढणार. काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चन्नीथला यांची घोषणा. कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका. शरद पवारांकडून पक्ष नेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं. नेत्यांना स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्यासाठी दिली मोकळीक. युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही. निवडणुकीच्या तोंडावरती सरकारी तिजोरीमधून महिलांना 10,000 रुपये देणं योग्य आहे का? शरद पवारांचा सवाल. तर आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा टोला. सोशल मीडियावरती पुण्यामधील पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यामुळे रुपाली चाकणकर पुन्हा एकदा अडचणीत. गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी. बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडवणारी नातखुळा माणसं कट्ट्यावर. शर्यतीमधून 100 कोटींची उलाढाल झाल्याचा आयोजक चंद्रहार पाटलांचा दावा. 3 लाखांच्या बैलगाडी प्रवेश फीवरही दिलं स्पष्टीकरण. कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका. दलित मुलीच्या छळाच्या प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल. एबीपी माझानं लावून धरली होती बातमी. कोलकाता कसोटीमध्ये दुसरा दिवसही गोलंदाजांचा. भारताला 189 वरती रोखल्यावर दक्षिण आफ्रिका दुसरा दिवस अखेर 7 बाद 93. यजमानांच्या फिरकीसमोर पाहुण्यांची घसरगुंडी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.